राहुरी शहरात रात्री 2 गटात तुंबळ हाणामारी, 4 ते 5 जण गंभीर जखमी. मागील भांडणाच्या कारणावरून 2 गटात तुफान मारहाण झाली. या मारहाणीत चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि ही घटना 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी शहर हद्दीत घडली. राहुरी शहरातील 2 गटात गेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत किरकोळ मारहाण झाली होती आणि तो मागील भांडणाचा राग मनात धरून दिनांक 29 मार्च 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान 2 गटात पुन्हा वाद उफाळून आला. 2 गट समोरासमोर आले, एकमेकांवर तुटून पडले. शहरातील विद्यामंदिर शाळा परिसरात ही मारहाणीची घटना घडली. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चॉपर, फायटर आणि गुप्तीसारख्या धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या घटनेत 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीनं अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या मारहाणीत दोन्ही गटातील 5 ते 6 जण तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. मध्यरात्री दोन्ही गटातील 400 ते 500 तरुणांनी फिर्याद नोंदवण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाच्या मदतीने घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर शहरात गस्त घालून वातावरण शांत केले आणि या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.